आज आपण बघतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला लेक्चर सेकंड आहे. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्यासाठी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह माहिती असणं अगोदर गरजेचं आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? हायड्रोकार्बन घेतला याच्या अगोदर आपण, कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन. कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन दे आर कॉल्ड एज द हायड्रोकार्बन. फॉर एक्झाम्पल हायड्रोकार्बन मधला मिथेन घेतला. सपोज दिस इज द मिथेन. हायड्रोकार्बन मध्ये कोण येतं? अल्केन, अल्किन, अल्काइन, बेंझिन रिंग. कोण? अल्केन, अल्किन, अल्काइन अँड बेंझिन रिंग. आता त्यातला अल्केन घेतला आणि अल्केन मधला 1 हायड्रोजन ॲटम काढला, म्हणजे CH3 झाला आणि त्याच्यात हॅलोजन अटॅच केला. हॅलोजन कुठले येते हे समजून घ्या. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. कुठले हॅलोजन आहेत? कुठले? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हे काय? हॅलोजन. आणि इथं बघा अल्केनचा फॉर्म्युला, मग अल्केन मधला मिथेन. सपोज मिथेन घेतला आणि मिथेनचा 1 हायड्रोजन काढला आणि 1 हॅलोजन टाकला, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? 1 or more hydrogen atom of hydrocarbon are replaced by halogen. काय सांगितलं? हायड्रोकार्बन घ्या आणि एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन, एक किंवा एकापेक्षा जास्त हॅलोजनना रिप्लेस केला. काय म्हणतोय? व्हेन हायड्रोजन ॲटम ऑफ हायड्रोकार्बन आर रिप्लेस्ड बाय हॅलोजन ॲटम. आता इथं बघा, एक हायड्रोजन काढला, एक हॅलोजन टाकला. इथं 2 हायड्रोजन काढले, 2 हॅलोजन. बघा 2 हायड्रोजन कमी केले, 4 पैकी 2 राहिले आणि 2 हॅलोजन टाकले. आता इथं CH4 आहे, 3 हायड्रोजन काढले. CH3, CH, बघा 3 हायड्रोजन, CH, CH3 आणि CCl4. Here 1 hydrogen is replaced by 1 halogen. 2 hydrogen atom are replaced by 2 halogen. 3 hydrogen atom are replaced by 3 halogen. And 4 hydrogen atoms are replaced by 4 halogen. Halogen म्हणजे कुठले? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हॅलोजन म्हणायचं, राईट? आणि ह्याला काय म्हणतो आपण? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? हायड्रोजन ॲटम of hydrocarbon are replaced by halogen atom, then compound obtained is known as halogen derivative. बरोबर? त्या कंपाऊंडला काय म्हणतोय? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. आता ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बनचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचे आहे. हे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन. आणि दुसरं पूर्वीचं क्लासिफिकेशन काय बघा? ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. कार्बन स्केलेटनच्या आधारे त्याचं क्लासिफिकेशन पाहिलंय. हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन आणि हॅलो आरिन्स. म्हणजे अल्केन घेतला. अल्केन कसा ओळखायचा आपण? अल्केन कसा ओळखला आपण? जनरल फॉर्म्युला बघा, CnH2n+2. म्हणजे हायड्रोजन संख्या कार्बनच्या दुप्पट प्लस 2 आपण बघितलं अगोदर. म्हणजे 1 कार्बन 4 हायड्रोजन, 2 कार्बन, 2 च्या टच 4, 4 + 2 6, 3 कार्बन 8 हायड्रोजन, 4 कार्बन 10 हायड्रोजन. हे काय? अल्केन आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे बघितलं होतं. आणि ह्या अल्केन मध्ये हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन आणि त्याला काय म्हणतो आपण? हॅलो अल्केन. व्हॉट इज हॅलो अल्केन? फॉर एक्झाम्पल बघा, मिथेन घेतला म्हणजे CH3Cl, मिथाइल क्लोराइड. CH3 म्हणजे इथेन, त्यातला हायड्रोजन काढला आणि हॅलोजन टाकला, इथाइल क्लोराइड. प्रोपेन घेतला आपण, CH3CH2CH3, हा प्रोपेन घेतला. प्रोपेन मधला हायड्रोजन काढला आणि हॅलोजन टाकला, ह्याला म्हणायचं हॅलो अल्केन. काय म्हणायचं? हॅलो अल्केन. म्हणजे हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन ॲटम. हॅलो अल्किन म्हणजे अल्किन मधला हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. अल्किनचा जनरल फॉर्म्युला CnH2n, म्हणजे C2H4. हायड्रोजन संख्या कशा दुप्पट आहे. C3H6, देन C4H8,
8 C5H10 C6H12. बघा हायड्रोजन दुप्पट करायचे बघा. 2 कार्बन 4 हायड्रोजन, 3 कार्बन 6 हायड्रोजन, 4 कार्बन 8 हायड्रोजन, 5 कार्बन 10 हायड्रोजन, 6 कार्बन 12 हायड्रोजन. ह्याला काय म्हणतो आपण? अल्कीन. बरोबर. म्हणजे हायड्रोजन संख्या कार्बनच्या दुप्पट करायचे फक्त. 2 कार्बनला इथिन, 3 कार्बनला प्रोपीन, 4 कार्बनला ब्युटीन, 5 कार्बनला पेंटीन, 6 कार्बनला हेक्झिन. हे अल्कीन घ्यायचे. आणि अल्कीन मधला आपण काय करायचं? हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. फॉर एक्झाम्पल बघा, कार्बन कार्बन घेतला, 2 कार्बन अल्कीन आहे म्हणजे डबल बॉन्ड आहे, CH2CH2. हे काय तुमचा? इथेन. काय? इथिन. आणि ह्यातला पण हायड्रोजन काढून अल्कीन टाकला म्हणजे CH3CHCl. इथला हायड्रोजन काढला ना, क्लोरीन टाकला. किंवा CH3C डबल बॉन्ड CHBr. बरोबर. म्हणजे हायड्रोजन एटॉम ऑफ अल्कीन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. याला काय म्हणतोय? हॅलो अल्कीन. हिअर हायड्रोजन एटॉम ऑफ अल्केन. अल्केन म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, बिटेन, पेंटेन, हेक्सेन. हायड्रोजन एटॉम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. आता अल्काइन म्हणजे 2 कार्बन घेतले, तिथं आपण ट्रिपल बॉन्ड टाकला, इथं हायड्रोजन 1, इथं हायड्रोजन 1. ह्याला काय म्हणतो आपण? इथाइन. काय म्हणतो आपण? इथाइन. आणि ह्यातला आपण काय केला? हायड्रोजन काढला. आणि हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. ह्याला म्हणायचे हॅलो अल्काइन. आणि इथं बेंझिन रिंग घेतली आणि इथं हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. ह्याला म्हणायचे हॅलो अरिन्स. ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन दे आर क्लासिफाइड इनटू हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, हॅलो अरिन्स. याचा अर्थ कळला? हॅलो अल्केन म्हणजे अल्केन मधला हायड्रोजन काढून हॅलोजन टाकणे. हॅलो अल्कीन म्हणजे अल्कीन मधला हायड्रोजन काढून हॅलोजन टाकणे. हॅलो अल्काइन, अल्काइन मधला हायड्रोजन काढून हॅलोजन टाकणे. हॅलो अरिन म्हणजे बेंझिन घेतला आणि त्यातला हायड्रोजन काढून हॅलोजन टाकला. राईट. सो ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन दे आर क्लासिफाइड एज हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, हॅलो अरिन. हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, हॅलो अरिन. हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, हॅलो अरिन. राईट. नेक्स्ट क्लासिफिकेशन बघा. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन. नंबर ऑफ हॅलोजन म्हणजे हॅलोजन किती आहेत त्या कंपाऊंड मध्ये. 1 असू शकतो, 2 असू शकतात, 3 असू शकतो, 4 असू शकतो. एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो आपण. बघा CH4 म्हणजे मिथेन घेतला. बरोबर. त्यातला 1 हायड्रोजन काढून 1 हॅलोजन टाकला. 3 हायड्रोजन पैकी 4 पैकी 1 काढला म्हणजे किती राहिले? 3. आणि त्याला हॅलोजन टाकला. बरोबर. 1 हायड्रोजन ॲटॉम इज रिप्लेस्ड बाय 1 हॅलोजन. इथं 2 हायड्रोजन काढले, 2 हॅलोजन टाकले. किंवा 3 हायड्रोजन काढले, 3 हॅलोजन टाकले. किंवा 4 हॅलोजन काढले, हायड्रोजन काढले, 4 हॅलोजन टाकले. म्हणजे इथे 1 हॅलोजन, 2 हॅलोजन, 3 हॅलोजन, 4. त्याच्या आधारे क्लासिफिकेशन केलं. नंबर 1 मोनोहॅलोजन. मोनोहॅलोजन डेरिवेटिव्ह. सेकंड डायहॅलोजन डेरिवेटिव्ह. थर्ड ट्राय हॅलोजन डेरिवेटिव्ह. आणि फोर्थ पॉली हॅलोजन डेरिवेटिव्ह. बघा. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन. हॅलोजनची संख्या किती आहे म्हणजे इथे एकच हॅलोजन बघा. CH3Cl, देन CH3CH2Cl, देन
CH3 CH2 CH2 Cl, दे कंटेन वन हॅलोजन. एकच हॅलोजन आहे, मोनो हॅलोजन. इथं बघा, इथं कार्बन काढला, इथं कार्बन काढला, इथं दोन हॅलोजन आहेत. याला काय म्हणायचं? डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. समजा 3 कार्बन काढले, 1 2 3, बरोबर. CH2 CH2 आणि CH. दिस कंपाऊंड कंटेन 3 हायड्रोजन, 3 हॅलोजन ॲटम. याला म्हणायचं ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दिस कंपाऊंड कंटेन 1 हॅलोजन, दे आर कॉल्ड एज द मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दिस कंपाऊंड कंटेन 2 हॅलोजन, यालाच काय म्हणतो? डायहॅलोजन. आता एकापेक्षा जास्त, फॉर एक्झाम्पल बघा, आपण मी बेंझिन रिंग घेतली. काय घेतली? बेंझिन रिंग. 1 2 3. बघा, इथं क्लोरीन टाकला, इथे क्लोरीन टाकला, इथे क्लोरीन टाकला, इथे क्लोरीन टाकला, म्हणजे मोर दॅन 3 हॅलोजन ॲटम असतील. कंपाऊंड कंटेनिंग मोर दॅन 3 halogen, it is called as polyhalogen. Compound contain 3 halogen, it is called trihalogen. Compound contain 2 halogen atom, it is called dihalogen. And compound contain 1 halogen, it is called monohalogen derivative. काय? मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय? मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता ह्या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं पुन्हा क्लासिफिकेशन केलंय. कुणाचं? मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. काय क्लासिफिकेशन केलंय बघा. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नंबर 1, अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइड माहिती आहे तुम्हाला, बरोबर. फॉर एक्झाम्पल, बरोबर, अल्किल हॅलाइड म्हणजे नेमकं काय केलं? हा कार्बन 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 सिंगल बॉन्डचा कार्बन असेल तर त्याला म्हणायचं sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. आता कार्बन कार्बन डबल बॉन्डचा कार्बन असेल तर याला म्हणायचं sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा कार्बन असेल तर त्याला म्हणायचं sp. हा sp3 sp2 आणि sp हायब्रिडेशन. लक्षात आलं? बघ, कंपाऊंड हायब्रिडेशन बघा, कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडेशन sp3 असतं. डबल बॉन्डच्या कार्बनचं हायब्रिडेशन sp2 असतं आणि ट्रिपल बॉन्डच्या कार्बनचं हायब्रिडेशन sp3 असतं. आणि ह्या हायब्रिडायझेशनच्या आधारे त्याचे क्लासिफिकेशन केलंय. बघा, पहिले sp3चे 3 आहेत. अल्किल हॅलाइड. काय? अल्किल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल, CH3 CH2 Cl. In alkyl halide, halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom which is a part of saturated hydrocarbon. काय म्हणलं? अल्किल हॅलाइड म्हणजे हॅलोजन ॲटम कुणाला अटॅच झालाय? sp3. sp3 म्हणजे सांगितलंय 2 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आला की तो sp3 कार्बन असतो. In alkyl halide, halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom which is a part of saturated hydrocarbon. त्यानंतर अलिलिक हॅलाइड. काय? अलिलिक हॅलाइड. त्यासाठी तुम्हाला अलिलिक कार्बन माहिती असणं गरजेचं आहे. हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे. बघा, डबल बॉन्डचा जो कार्बन असतो तो फिनायलिक कार्बन आणि डबल बॉन्डच्या नंतरचा जो कार्बन असतो हा कार्बन आहे, तो अलिलिक कार्बन आहे. कसला कार्बन? अलिलिक कार्बन. आणि त्याला आपला हॅलोजन ॲटम अटॅच झाला आहे. सो CH2 CH CH2 हा हॅलोजन ॲटम आहे. हा अलिलिक कार्बन आहे, पण तो कसला आहे? sp3. आणि तो कुणा नंतरचा आहे? डबल बॉन्डच्या कार्बन नंतरचा आहे. इन अलिलिक हॅलाइड, halogen atom is attached to sp3 carbon hybridized carbon atom which is next to the carbon carbon double bond. तो कार्बन कार्बन डबल बॉन्डचा कार्बन आहे आणि तो sp3 आहे.
म्हणून त्याला काय नाव ना आलेली खालाड. कारण त्यासाठी तुम्हाला आलेलिक कार्बन माहिती पाहिजे. हा डबल बॉन्डचा कार्बन, त्यानंतरचा जो कार्बन आहे तो आलेलिक कार्बन असतो आणि त्याला हॅलोजन ॲटम अटॅच झाला आणि हा कार्बन sp3 असतो. सो इन आलेलिक halide halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom which is next to the carbon carbon double bond. त्यानंतर थर्ड फिनायलिक हालाइड किंवा बेंझायलिक हालाइड अगोदर बघू. बेंझायलिक हालाइड हा बेंझिन रिंग काढली, त्याला कार्बन काढला आणि त्याला हॅलोजन ॲटम अटॅच केला. नक्की कळलं? इन बेंझायलिक हालाइड halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to aromatic ring. हा पण sp3 आहे, हा कार्बन हॅलोजन पण इथं sp3 ला अटॅच झालाय, हा हॅलोजन सुद्धा sp3 ला अटॅच झालाय बघा. पण हा सॅच्युरेटेडचा पार्ट आहे, हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचा sp3 आहे आणि हा बेंझिन रिंग नंतरचा sp3 आहे. सो व्हॉट इज द बेंझायलिक हालाइड? इन बेंझायलिक हालाइड halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to aromatic ring. And fourth, phenylic halide. Phenylic halide. फिनायलिक हालाइड म्हणजे काय केलं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्डच्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच झाला. इन फिनायलिक हालाइड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू sp2 hybridized carbon atom. In phenolic halide halogen atom is attached to sp2 hybridized carbon atom. In benzylic halide halogen atom is attached to sp3 hybridized carbon which is further bonded to aromatic ring. What is allylic halide? In allylic halide halogen atom is bounded to sp3 hybridized carbon atom which is next to the carbon carbon double bond. In alkyl halide halogen atom is bounded to sp3 hybridized carbon atom which is a part of saturated carbon skeleton. Next, fifth, हॅलो अल्काइन आणि सिक्स्थ आहे ते हॅलो आरिन्स. हॅलो अल्काइन म्हणजे काय? इथं ट्रिपल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डच्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp. काय? sp आणि त्याला हॅलोजन ॲटम अटॅच केला. इन हॅलो अल्काइन halogen atom is bounded to sp hybridized carbon atom. काय म्हणलं? इन हॅलो अल्काइन halogen atom is bounded to sp hybridized carbon atom. आणि व्हॉट इज हॅलो आरिन्स किंवा आरायल हालाइड? हा काय घेतला? बेंझिन रिंग घेतला बरोबर. आणि बेंझिनला डायरेक्टली हॅलोजन ॲटम अटॅच झाला. काय केलं? काय केलं बघा, काय घेतलं? बेंझिन रिंग बरोबर. आणि हॅलोजन ॲटम डायरेक्ट बेंझिन रिंग अटॅच झालंय. हॅलो आरिन्स. इन हॅलो आरिन्स हॅलोजन ॲटम इज बाउंडेड टू डायरेक्ट बेंझिन रिंग. पण बेंझिन रिंगचा कार्बन काय? sp2. हॅलोजन ॲटम इज बाउंडेड टू sp2 hybridized carbon atom of aromatic ring. ओके, म्हणजे आपण पाहिलं काय? क्लासिफिकेशन. पहिलं ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन दे आर क्लासिफाइड ॲज
हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, हॅलो alkyne and haloarenes. Second, on the basis of number of halogen, they are classified as monohalogen, dihalogen, trihalogen and polyhalogen. And monohalogen derivatives are again classified into 6 part. बरोबर, alkyl halide, allylic halide, benzylic halide, phenylic halide, haloalkyne आणि हॅलोअरेन्स. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.